आज संडे आहे आणि आता काहीच तासात भाऊच्या धक्क्यावरती एलिमिनेशन होणार आहे. आणि आता जे प्रोमोज आलेले आहेत अगदी त्याप्रमाणे असं वाटतंय की ह्या वेळेला एविक्शन थोडं वेगळं असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या प्रोमोज बद्दलच बोलणार आहोत आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर दोन प्रोमो आहेत ज्यांनी लक्ष वेधलेलं आहे. त्यातला पहिला प्रोमो म्हणजे रितेश भाऊ जेव्हा त्या चौघांनाही उभं केलेलं असतं त्या रूम मध्ये, तेव्हा ते सांगत असतात आणि ते जे काय बोलले ते थोडं कन्फ्युजिंग आहे आणि त्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर रितेश भाऊ काय म्हणतात की आता मी जी दोन नावं घेणार आहे ती डेंजर झोन मध्ये असतील आणि सेफ नसतील. तर ह्याचा अर्थ काय होतो, म्हणजे डेंजर झोन मध्ये असतील पण सेफ नसतील. डेंजर झोन मध्ये आता अशी लोक असतात, म्हणजे ऍक्च्युली आतापर्यंत आपण बघितलंय की एलिमिनेशन कोणाचं तरी एकाच होतं आणि ते 4 जणांना डेंजर झोन मध्ये दाखवतात. सो म्हणजे काय, एक एलिमिनेट होणार असतो आणि 3 सेफ असतात त्याच्यातले. पण आता रितेश भाऊ काय म्हणताय की मी आता अशी दोन नावं घेणार आहे जी डेंजर झोन मध्ये असतील आणि सेफ नसतील. तर मग हे थोडंसं असं कन्फ्युजिंग आहे की ती दोन नावं म्हणजे ती घराबाहेर जाणारी आहेत का, तर नाही. त्या प्रोमो मधले ते वाक्य जे आहे ते घराबाहेर जाणाऱ्या कॉन्टेस्टंट साठी नव्हतं, ते वेगळ्या कशासाठी तरी होतं. कारण की ज्याच्या पुढे म्हणजे त्या वाक्याच्या पुढे जे रितेश भाऊ म्हणाले की आता मी जी दोन नावं सांगणार आहेत ती घरातून बाहेर जाणार नाहीत. तर याचा अर्थ ह्या चौघांपैकी असे दोन कोणीतरी आहेत जे डेंजर झोन मध्ये आहेत आणि सेफ नाहीयेत, पण ते आता आज घराच्या बाहेर जाणार नाहीयेत. तर मग हा काय प्रकार आहे. त्याच्या म्हणजे सोशल मीडियावरती खूप चर्चा चालू आहे की सिक्रेट रूम मध्ये जाणार आहेत का. तर सिक्रेट रूम मध्ये असू शकेल, पण आय थिंक इट इज टू अर्ली फॉर द सिक्रेट रूम येट. कारण की आताशी फक्त 3 आठवडे झालेत आणि अजून जवळपास 2 महिन्यापेक्षा जास्तीचा वेळ बाकी आहे. गेम अजून रंगात यायचा आहे. तर सिक्रेट रूमचा वापर आता करतील असं मला वाटत नाहीये. आणि जर का सिक्रेट रूम वापरायचं असेल तर नक्कीच उघडपणे असा संदेश किंवा असा क्लू नाही देणार की ते घराच्या बाहेर नाही जाणार आहेत. कारण हे सगळे जे कॉन्टेस्टंट आहेत ते ऑब्व्हियसली सगळे सीझन बघून आलेले असतात, त्यांना बिग बॉसचा पॅटर्न माहिती असतो. त्यामुळे मग ते इझिली गेस करतील ना की आता ह्यांना सिक्रेट रूम मध्ये पाठवणार आहेत आणि मग सिक्रेट रूम मध्ये एकापेक्षा जास्ती लोकांना का पाठवतील. सो मला वाटत नाहीये की हा सिक्रेट रूमचा ऑप्शन असणार आहे. तर मग हे मिडवीक एविक्शन असू शकतं का. तर मिडवीक एविक्शन मला वाटतंय मराठी बिग बॉस साठी नवीन आहे आणि मला आठवत नाही आता कोणत्या सीझन मध्ये झालंय का नाही झालंय, पण इट इज नॉट ऍज कॉमन ऍज हिंदी बिग बॉस, राईट. सो ही शक्यता असू शकते कारण की ह्या वेळेला मराठी बिग बॉस एका वेगळ्या रूपात आलेलं आहे, बरेच बदल केलेले आहेत. तर त्यातलाच हा एक बदल पण असू शकतो की हे मिडवीक एविक्शन असू शकतं. असेल असं मी म्हणत नाहीये, पण कदाचित असू शकतं. कारण की ज्या प्रकारे रितेश भाऊ म्हणालेले आहेत की ते डेंजर झोन मध्ये असतील आणि सेफ नसतील, ह्याचाच अर्थ त्यांना म्हणजे एविक्ट तर ते होणार आहेत पण ते आज एविक्ट नाही होणार आहेत. तर कदाचित त्यांच्या डोक्यावरती एविक्शनची टांगती तलवार अजून 2 दिवस किंवा 3 दिवस अशी असेल आणि मिडवीकला त्यांच्यापैकी एकाचं कोणाचं तरी एविक्शन होणार असेल. ह्याच्यासाठी कारण अजून एक आहे, गेल्या आठवड्यात एविक्शन झालेलं नव्हतं. सो 3 आठवड्यांमध्ये 2च एविक्शन, ऍक्च्युली एकच आणि आज जे होईल ते. तर असं 3 आठवड्यात एकंदर 2 अशीच एविक्शन आपण कुठेतरी कॉम्पेन्सेट करणार का. गेल्या आठवड्यात जे एविक्शन केलं नव्हतं ते कुठेतरी कॉम्पेन्सेट करणार का आणि हे सिग्नल्स आहेत का मिडवीक एविक्शन साठी. तर मला तर वाटतंय हो, कदाचित हा असाच प्रकार असू शकेल. मिडवीक एविक्शन असणार असेल ह्या 2 कॉन्टेस्टंटसाठी. तर मग 2 लोक तर अशी इथे टांगत्या तलवारीवरती गेलेली आहेत. पण एविक्ट कोण झालंय, तर एविक्ट कोण झालंय ह्याचं उत्तर कदाचित आपल्याला दुसऱ्या प्रोमो मधून मिळू शकतं. तर दुसऱ्या प्रोमो मध्ये आपण हे बघितलंय की सूरजचा डान्स चालू आहे, अंगात आलंयच्या गाण्यावरती डान्स चालू आहे त्याचा.
आणि त्याच्याबरोबर धनंजय पवार नसतं आणि बाकी सगळे सदस्य सोफ्यावरती लिव्हिंग रूम मध्ये बसून त्यांना एनकरेज करतायत, म्हणजे चीअर करतायत. पण त्या सगळ्या कॉन्टेस्टंट्स मध्ये किंवा स्पर्धकांमध्ये निखिल दामले कुठे दिसत नाहीये. तर कदाचित निखिल दामले एलिमिनेट झालेला असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा. तुमचा तर्क काय आहे? तुम्हाला मिडवीक एविक्शन बद्दल काय वाटतं हे मला ऐकायला जरूर आवडेल. तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये जरूर कळवा. लवकरच आपण भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.